हॅलो एव्हरीवन, दिस इज सुप्रिया शिंदे आणि तुमचं परत एकदा सगळ्यांचं वेलकम ऑन माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी एक खूप स्पेशल व्हिडिओ घेऊन आले. तर तुम्ही तर पाहू शकतात की लेडीजला जे हे लटकन्स वगैरे आहेत ते किती आवडतात किंवा मग ब्लाऊजला लावल्यानंतर ते किती छान दिसतात. पाहून घ्या तुम्ही हे जे लटकन्स आहेत. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे लटकन कसे फिट करायचे तुमच्या ब्लाऊजला ते मी सांगणार आहे. आता हा ब्लाऊज तुम्ही पाहू शकताय, फुल आरी वर्क केलेला ब्लाऊज आहे. हे पाहून घ्या, याचे जे स्लीव्ज आहेत ते फुल वर्क केलेलं आहे आणि ह्या ब्लाऊजवरती पण आपण हे असे लटकन बसवलेले आहेत. पाहू शकता ते किती लटकन एकदम सुंदर दिसत आहेत. ह्या अशा टाईपचे लटकन आपण इथं जे हँगिंग लटकन्स आहेत ते आपण इथं बसवले आहेत. आणि असं नाही की आपण फक्त वर्क केलेल्या ब्लाऊजवरतीच लटकन बसवल्यानंतर ते छान दिसतात किंवा वर्क केलेल्या ब्लाऊजवरतीच लटकन बसवतात असं काहीच नाही. आता पाहून घ्या, माझ्याकडे अजून एक ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज पूर्ण प्लेन आहे, बट मी जे स्लीव्ज आहेत त्यालाच फक्त मी हे लटकन्स फिट केलेत. पाहू शकता त्याचा जो लूक आहे तो एकदम वेगळाच येऊन जातो. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हे हँगिंग लटकन फिट कशी करायची. आणि मी तुम्हाला अजून एक सांगते की आता हा ब्लाऊज स्टिच नाही केलेला, हा विदाऊट स्टिच केलेला ब्लाऊज आहे आणि मी ह्या ब्लाऊजला सुद्धा लटकन्स फिट केले आहेत. आता पाहू शकता हा जो पार्ट आहे तो स्लीव्सचा पार्ट आहे. एक सेकंड, पाहून घ्या. हा जो पार्ट आहे तो स्लीव्सचा पार्ट आहे. आता पाहू शकतात मी हे वरती पण हे जे हँगिंग लटकन्स आहेत ते इथं फिट केलेत. पाहू शकतात तुम्ही जे मधी जी डिझाइन आहे स्लीव्सला मी जे वर्क केलं आहे त्या वर्कमध्ये मी जे हे लटकन्स आहेत ते असे फिट केलेत. पाहून घ्या किती सुंदर दिसत आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की एखादा सिंपल ब्लाऊज जरी असेल आणि तुम्ही त्याला जर अशी लटकन बसवले तर त्या ब्लाऊजचा लूक काहीतरी वेगळाच येऊन जातो. तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी तुम्हाला आता आधी काय दाखवते, लटकन्स म्हणजे लटकन्सचे टाईप म्हणण्यापेक्षा त्याची शेपमध्ये किंवा ते कोणत्या कोणत्या कलरमध्ये येतात ते दाखवते. तर खूप सारे कलर्समध्ये लटकन्स अवेलेबल असतात आणि लटकनचे शेप पण खूप छान छान असतात, खूप वेगळे असतात. आता हे पाहून घ्या तुम्ही, गोल्डन कलरचे बीट्स आहेत. आता हा जो गोल्डन कलर आहे ते तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती केलं ना, ज्याच्यामध्ये गोल्डन शेड आहे तर त्याच्यावरती हे मॅच होतील. आता हे जे लटकन्स आहेत ते विदाऊट हुकवाले आहेत, म्हणजे याला इथं हुक वगैरे काही नाही आहे. तर आता हे लटकन कसे फिट करायचे मी तुम्हाला ह्या सेशनमध्ये सांगणार आहे. आणि आता हे झाले विदाऊट हुकवाले. आणि हुकवाले लटकन्स कसे असतात, त्यांना एक हुक असतं, त्या हुकमध्ये आपल्याला फक्त थ्रेड घालून आपले जे लटकन्स आहेत ते फिक्स करायचे असतात. हे तर खूप सिंपल असतात. तर मार्केटमध्ये खूप टाईपचे लटकन अवेलेबल असतात, खूप शेपमध्ये असतात, बऱ्याच कलरमध्ये ते भेटतात. ओके, तर तुम्हाला हे लटकन्स इझिली भेटून जातील. क्रिस्टल फॉर्ममध्ये असतात किंवा मॅट फिनिशिंगमध्ये असतात. तर तुम्ही हे लटकन्स परचेस करू शकतात. आणि असं नाही की अरे खूप महाग आहे, की आता क्रिस्टल आहे म्हटलं त्याला वेगळी शायनिंग असते तर हे लटकन्स खूप महाग भेटतील, तर असं काहीच नाही. एक छोटा पॅकेट भेटतं ते नाही का 50 किंवा 60 रुपयाला, 50 किंवा 60 रुपयाला छोटंसं पॅकेट भेटतं. तर त्या पॅकेटमध्ये तुम्ही एक स्लीव्स करू शकतात. म्हणजे तुम्हाला एका ब्लाऊजला सपोज तुम्हाला जर 2 स्लीव्स करायचे असतील तर तुम्हाला मग ₹120 किंवा ₹100 असा खर्च येऊ शकतो. ओके, तर मग आता पाहूयात की आपण लटकन कसे फिक्स करणार. आता माझ्याकडे हे दुसरं एक ब्लाऊज आहे वर्क केलेलं. हे पहा, माझ्याकडे दुसरं एक वर्क केलेलं ब्लाऊज आहे ज्याला मी लटकन्स नाही बसवलेले. हे पहा, याला लटकन्स नाही बसवलेले आणि हे ऑलरेडी स्टिच केलेलं ब्लाऊज आहे. तर आता मला याला लटकन्स बसवायचे. तर आता आपण ह्या ब्लाऊजला लटकन फिक्स करूयात. ओके, मी या ब्लाऊजसाठी रेड कलरची लटकन्स बसवणार आहे क्रिस्टल फॉर्ममध्ये. पाहू शकतायत हे मी जे क्रिस्टल्सचे लटकन्स आहेत ते मी त्या ब्लाऊजला फिट करणार आहे. ते एक लटकन झाले. आणि सेकंड म्हणजे आपले हे जे शुगर बीट्स आहेत ते पाहिजे असतील. त्याला जर तुम्हाला त्याची लेंथ खूप जास्त हवी असेल तर तुम्हाला मधी हे बीड्स यूज करावे लागतील. तुम्ही हे बीड्स पण यूज करू शकतायत शुगर बीड्सचे. आणि सेकंड म्हणजे जे कडदाणा असतो, हे जे कट पाईप्स असतात मायक्रो साईजमध्ये किंवा याच्यापेक्षा मोठी साईज पण येते, जे हे कट बीट्स असतात तुम्ही ते पण यूज करू शकतात. किंवा जे ट्यूब्स असतात मोठ्या मोठ्या साईजचे, हे जे मिररमध्ये आहे ना त्याच्यामध्येच तुम्हाला मोठ्या मोठ्या साईजचे ट्यूब्स भेटतील, तर तुम्ही ते पण यूज करू शकतायत. तुमच्या पसंतीने तुम्हाला जे काही यूज करायचं तुम्ही ते यूज करू शकतात. बट आता मी इथं काय करणार आहे, हे जे शुगर बीट्स आहेत ते मी इथं यूज करणार आहे. जे आपले हँगिंग लटकन्स आहेत त्यांना जास्त मला लांब करायचं आहे, सो त्यासाठी मी ते यूज करते. आता इथं थ्रेड घेते मी, आपला सिंपल मशीन थ्रेड घेतला आहे स्किन कलरचा आणि एक सुई घेतली आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकताय ही जी नीडल आहे ती मी घेते आपल्या लटकन्स फिक्स करण्यासाठी. तर आता मी हे याच्यामध्ये घालून घेते, या नीडलमध्ये दोरा घालून घेते. नीडल घेतली आणि शेवटी काय करा,
त्या थ्रेडला अशी गाठ मारून घ्या. खूप सिंपल टेक्निक सांगते मी तुम्हाला आणि तुम्ही इझिली, आणि याच्यासाठी तर आरी नॉलेजचं पण गरज पडत नाही. फक्त तुम्हाला काय पाहिजे, लटकन्स पाहिजे, आणि सपोज जर बीड्स तुम्हाला मध्ये घालायचे असले तर तुम्हाला शुगर बीड्स त्याच्यामध्ये घालावे लागतील. ते इझिली कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. तर हे असं तुम्ही थ्रेडला एक गाठ मारून घ्या. सगळ्यात पहिले काय करा, हे जी खाली जी लाईन असेल ना तुमची, तर इथनं स्टार्ट करा. तर मी इथनं एक पॉईंट कोणता पण घ्या आणि तिथं मी असं सुई घालते. अशी शेवटपर्यंत सुई घालून घ्या आणि अजून एक टाका टाका. म्हणजे काय होईल, जो थ्रेड आहे तो तिथं फिक्स होऊन जाईल. आता नेक्स्ट काय करा, एकदम खालच्या साईडनी अशी सुई घालून घ्या आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचे, शुगर बीड्स फिक्स करायचे. तर निडलमध्ये असे बीड्स घ्या. तुम्हाला जी कोणती हाईट पाहिजे, की तुम्हाला नाही का हँगिंग लटकन्स किती खालपर्यंत लांबवायचे आहेत, तर तुम्ही तसे बीड्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतात. आता मी 10 बीड्स इथं ॲड करणार आहे. तुम्हाला जर त्याची लेंथ जास्त पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये 20 बीड्स पण ॲड करू शकतात, किंवा जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 5 बीड्स पण ॲड करू शकतात. तर मी इथं 10 घेते बीड्स. 5, 6, 7, 8, अजून 2 घ्यायचे मला. कधी कधी काय होतं, बीड्सची साईज छोटी भेटते म्हणून ते मग त्याच्यामध्ये लवकर जात नाही. तर आता हे मी इथे 10 बीड्स घेतले आहेत. पाहून घ्या, इथं मी 10 बीड्स घेतले, शुगर बीड्स. त्यानंतर आता मी जे हे क्रिस्टल आहे ते त्याच्यामध्ये टाकते. दिसतंय तुम्हाला एकदम परफेक्टली. मी तर क्रिस्टल पण त्याच्यामध्ये ॲड केला आहे. आता नेक्स्ट आपलं काय करायचं, आता 10 शुगर बीट्स तुम्ही सोडले, एक क्रिस्टल सोडला आणि परत मग तुम्हाला काय करायचं आहे, एक शुगर बीट त्याच्यामध्ये सोडवायचं आहे. पाहून घ्या, 10 बीट झाले, एक क्रिस्टल झाला आणि त्यानंतर परत एक शुगर बीट आपण त्याच्यामध्ये टाकला आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो शुगर बीट आहे जो आपण शेवटी टाकलेला, त्याला आपल्याला थोडंसं असं म्हणजे साईडला घ्यायचं, तो खाली घ्यायचा आणि जो क्रिस्टल आहे त्याच्यामधनं आपल्याला अशी सुई घालायची आतमध्ये. अशी आतमध्ये सुई घालायची आणि जिथनं आपण दोरा घेतला ना तिथनंच परत सुई घालून तिथं त्याला फिक्स करून टाका. ह्या अशा पद्धतीने याला परत असं इकडे सरकवायचं आणि परत हे असं फिट करून टाका. आता हे एकदा झालं, त्यानंतर परत आपल्याला इथं अजून एक टाका टाकायचं त्याच्यामध्ये. म्हणजे काय होईल, जे लटकन आहे ना ते कधीच निघणार नाही, एकदम टाईटली फिक्स राहील. परत इथे एक असा टाका टाकून द्या त्याला. वर्क करताना तुमचं काम एक नाही का एवढं फिनिशिंगमध्ये पाहिजे. एक एक टाका तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही म्हणताल आता ह्या एक्स्ट्रा टाक्याची काय गरज होती, बट जर हा टाका तुम्ही दिला नसता, मग हा पार्ट एकदम लूज झाला असता. तर तसं नको आहे आपल्याला. ओके. आता परत थोडंसं स्पेस सोडा. तुम्हाला जेवढी स्पेस पाहिजे तेवढा स्पेस सोडायचा. परत आता मी इथं बीड्स घेते. आता तुम्ही एक मोठं एक छोटं असं पण करू शकतायत, बट मी सगळं सेम साईजचं करते. आता मी पहिले 10 बीड्स घेतले. जर तुम्हाला एक मोठं एक छोटं करायचं असेल तर मग काय करायचं, तुम्ही आता 10 घेतले ना त्यानंतर मग 5 बीड्स घ्या. म्हणजे काय होईल, एक छोटं एक मोठं अशी पण तुम्ही डिझाईन करू शकतात, किंवा मग सगळे सेम साईजचं पण करू शकतात. इट ऑल डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला जे काही करायचं तुम्ही ते करू शकतात. आता याच्यामध्ये 11 बीट झाले, तर मी एक बीट काढते आणि त्याच्यामध्ये परत एक क्रिस्टल टाकते आणि परत एक बीट टाकते. पाहून घ्या, आता मी जो एक्स्ट्रावाला बीड आहे ना तो साईडला काढते आणि नीडल माझी अशी क्रिस्टलमधून घालून इथं ह्या ब्लाऊजमध्ये नीडल फिक्स करते.
एकदम परफेक्टली लक्ष द्या, की तुमचं जे दोरा आहे तो परफेक्ट जातोय की नाही. आता परत इथं आपल्याला एक एक्स्ट्रा टाका द्यायचा आहे. परत एकदा सुई घाला ब्लाऊजमधनं आणि परत इथं एक असा एक्स्ट्रा टाका द्या त्याच्यामध्ये घालून. म्हणजे काय होईल, हा जो आपण हे जे लटकन केले ते एकदम टाईटली फिक्स होऊन जातील. ओके. आता हे पाहू शकता तुम्ही एकदम टाईटली ते फिक्स झालेत. तर अशा प्रकारे आपल्याला जे पूर्ण स्लीव्ज आहे ते भरवायचं आहे. बीड्स टाका. जो एक्स्ट्रा बीड आहे तो साईडला घ्या आणि क्रिस्टलमधनं आपली निडल घालून ह्या ब्लाऊजमधनं निडल काढून घ्या. खूप सिंपल आहे आणि याच्यासाठी कोणतंही तुम्हाला आरी वर्कचं नॉलेज असणं गरजेचं अजिबात नाही आहे. आपल्या ब्लाऊजला तुम्हाला कसं एक सुंदर बनवायचं हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगते. एखादं सिंपल जरी ब्लाऊज असेल आणि तुम्ही त्याला असे हँगिंग लटकन्स लावताय तरी ते त्याचा लूक काहीतरी वेगळाच येऊन जातो. एकदा ट्राय करू पहा आणि मला नंतर ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा, की तुमचं जे एखादं सिंपल ब्लाऊजवरती जर तुम्ही हे केले तर ते ब्लाऊज कसं दिसतंय. पाहून घ्या तुम्ही हे जे लटकन्स आहेत ते मी एकदम फुल्ली बसवले आहेत आणि हे रेडी झाले आहेत. ते किती सुंदर दिसतंय ते स्लीव्ज. पहिले याचा लूक कसा होता आणि आता याचा लूक कसा दिसतोय पाहून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही स्लीव्जला तुमची लटकन बसवू शकतायत. आणि ही जी स्लीव्ज आहे दुसऱ्या साईडच्या तर याला बाहेर लटकन्स नाही आहेत. मग तुम्हाला डिफरन्स कळत असेल. हे पाहून घ्या. तर मग लटकन्सनी एक वेगळाच लूक येऊन जातो ब्लाऊजला आपल्या. तर मग अशा प्रकारे तुम्ही लटकन्स बसवू शकताय. तर थँक सो मच. ते नाही का तुम्ही माझी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिली त्यासाठी. तर असंच माझी व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक सो मच.